नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा थोडासा तुटवडा जाणवतोय. पण या परिस्थितीला हॉटेल व्यावसायिक नेमकं कसं तोंड देत आहेत? त्यांनी याच्यावर नेमकं काय सोल्युशन काढलंय? तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण आलोय दादरमध्ये. इथल्या राजेशाही गोमंतक हॉटेलमध्ये आपण आलोय आणि माझ्यासोबत आहेत या हॉटेलचे मालक किरण म्हसकर. नमस्कार मॅडम. किरणजी, तुमचं स्वागत मी नाही करणार. तुम्हीच माझं स्वागत खूप चांगलं केलंय. आमचं कर्तव्यच आहे ते. तर सगळ्यात आधी मला सांगा, की हे हॉटेल किती वर्ष तुम्ही चालवताय आणि कसा आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव आहे? राजेशाही गोमांतक हे रेस्टॉरंट चालू करून आपल्याला 4 वर्ष झाली. पहिली ब्रँच होती आपली भांडुपला. ही सेकंड ब्रँच आहे. दादरला आपल्याला आता 2 वर्ष पूर्ण होऊन 3रं वर्ष चालू झालेलं आहे. हं. अ, हॉटेल चालवताना तर खूप मजा येते दादरमध्ये काम करायला. आपला पहिलेपासून एक आहे, की आपल्याकडे चुलीवरचं चिकन, मटण हे पहिलेपासून मिळतं. त्याच्यामुळे चिकन, मटण हे डिश देताना तर आम्हाला स्वतःला बोलायला गेलं, तर आम्हाला एवढा नाही फरक पडला. कारण हं, आमचे ते डिश आहेत, त्या आहेत. हं. पण इतर व्यावसायिक जे असतील रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये, आपण पूर्णपणे एल-पी-जी गॅसवर डिपेंड असतो, कमर्शियल गॅसवर. तर बऱ्यापैकी जिथे गॅस लाईन नाहीये, अशी मला तर वाटतं आता सध्या 40% तरी रेस्टॉरंट बंद आहेत आणि अजून 1-2 दिवस जर गॅस नाही भेटला, तर त्याच्यापेक्षा पण जास्तीत जास्त रेस्टॉरंट बंद राहू शकतात. अ, ज्या रेस्टॉरंटला गॅसची लाईन आहे, ते गॅस लाईन त्यांना 75% फ्लो चालू आहे. 25% फ्लो गॅसचा स्लो केलेला आहे. तर ती चालू आहेत. हं. बाकी ज्यांच्याकडे एल-पी-जीवर डिपेंड आहेत, मॅक्सिमम रेस्टॉरंट आपली मुंबईमधली एल-पी-जीवरच डिपेंड आहेत. 90% पेक्षा जास्त असेल, 70, 80, 90% तर ती पूर्णपणे डिपेंड आहेत. त्यांना पूर्णपणे अवघड होऊन जाणार आहे. तुम्हाला शेवटचा गॅस केव्हा मिळाला होता तर आणि मला तो कसा वापरताय तुम्ही? मला काटकसरीचं वाटतं धोरण तुमचं नेमकं कसं आहे? मला शेवटचा गॅस मंगळवारी एक भेटला होता. हं. मंडेला आपली सुट्टी होती. ट्यूसडेला आपल्याला गॅस भेटला. त्याच्यानंतर अजूनपर्यंत गॅस भेटला नाही. त्या दिवशी एकच बाटला भेटलेला आहे. त्याच्यामुळे जे काही आपले स्टार्टर्स जे डिपेंड आहेत गॅसवर, ते फक्त आपण गॅसवर देतो. बाकी सर्व मेन कोर्स आपला चुलीवर जातो. त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. पण फरक पडतो. आम्हाला पण 20-30% फरक पडलाय त्या प्रकरणामुळे आणि जे पूर्णपणे डिपेंड आहेत त्यांना तो खूपच फरक पडलेला आहे. हं. आता बऱ्यापैकी माझे रेस्टॉरंट्सचे जे ओनर आहेत किंवा मित्र वगैरे आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं होतं. त्यांचं पण चालू आहे, की गॅससाठी इकडे-तिकडे धडपड करणं. ते पण बोलतात, की त्यांच्याकडे तर मॅक्सिमम रेस्टॉरंटमध्ये आज संध्याकाळपर्यंत जो ज्यांच्याकडे स्टॉक होता, तो संपणार आहे. ज्यांच्याकडे स्टॉक नव्हता ते तर संपलेच. हं. त्यांच्याकडे नाहीये काही. आता तुमच्याकडे जेव्हा गॅस 1 सिलेंडर येतो, तर 1 सिलेंडर साधारण तुम्हाला किती दिवस पुरतो? आणि तो सगळा खर्च काय आहे? आणि आता जेव्हा तुम्ही चुलीवरच्या सगळ्या स्वयंपाकाकडे किंवा त्याच्यावर जेवण करण्याकडे वळताय, तर मग ते सगळ्या खर्चाचा हिशोब कसा आहे? खर्चाचा हिशोब गेला तर तसा चुलीवरचं इकडे मुंबईमध्ये जरा महागच पडतं कारण आपल्याला इकडे लाकूड वगैरे सर्व विकत आणावं लागतं. इकडे लाकूड महाग पडतं. हं, गॅसचं बरं पडतं. पण आता सध्या गॅस नाहीये तर आपल्याला तोच उपाय आहे. हं, आणि ते तर आपलं आहे पूर्वीपासून. त्याच्यामुळे कसं आपलं पारंपरिक जेवण देण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे आपण चुलीवर प्रिपेअर करतो. हं. पण त्यासाठी लागणारं जे सरपण आहे, हां. ते सगळं गोळा करणं पण खूप आव्हान आहे मुंबईसारख्या शहरामध्ये. खूप मग ते मोठं सगळं खूप कसं मोठा मॅनेज टास्क करताय? आहे. आता आमचं कसं असतं, की गावचा पण बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा आम्ही मुंबईमधून पण अरेंज करतो, प्लस गावावरून पण मागवतो. हं, आम्ही एकत्र मागवून ठेवतो. जसं हं, लागेल तसं थोडं आपण वापरत राहतो. हं, अशा प्रकारे वापरतो. पण आता ज्यांच्याकडे नाहीच आहे, हं, ते लोकं काय करणार? हं, काही ठिकाणी तर अक्षरशः म्हणजे तुम्ही हसाल, पण तंदुरी भट्टी असते ना, त्या भट्टीवर 1-2 डिश बनवलेले आहेत आज काही हं, रेस्टॉरंटमध्ये. हं, पण तेवढ्यापुरतं जसं चिकन मसाला असेल, मटण मसाला असेल, हं, असे 2-4 आयटम ठेवून जास्तीत जास्त रेस्टॉरंटमध्ये हेच चालू आहे, की सिलेक्टेड मेनू चालू आहे. हं. तुम्ही सिलेक्टेड मेनूचा आत्ता मुद्दा मांडलात. तर आता तुमच्याकडचे समजा 100% ज्या डिशेस आहेत, तर त्यातलं प्रमाण किती टक्क्यावर आलंय या गॅसच्या प्रॉब्लेममुळे? म्हणजे मेनूमध्ये तुम्हाला सध्या कुठेतरी तरी कटिंग करावे लागले का? आजपर्यंत तरी आम्ही सर्व मेनू देतोय. पण जर गॅस नाही भेटला, तर आम्हाला पण 20-30% मेनू कट करावा लागणार. हं, जे आम्ही चुलीवर डिपेंड आहोत ते. आता ज्यांचे चुलीवर डिपेंडच नाहीयेत, जे पूर्णपणे एल-पी-जीवर डिपेंड आहेत, त्यांना तर मला वाटतं पूर्णपणेच बंद करावं लागणार ना. हं.
तर मग मला सांगा, की आता इथे दादरमध्ये बाकीचे सुद्धा व्यावसायिक आहे. तर त्यांच्याशी तुमची चर्चा झाली असेल, तर ते सगळेजण कसं या सिच्युएशनला टॅकल करतायत? तुमची सगळ्यांची जेव्हा म्हणजे बैठक होत असेल किंवा बोलणी होत असेल, काय सगळे सिच्युएशन कसं हे म्हणजे करतायत? सर्वांशी मी बोलून घेत आहे. सर्वजण बोलतायत म्हणजे जे गॅस लाईनवर डिपेंड आहेत त्यांचं व्यवस्थित चालू आहे. स्लो चालू आहे, पण व्यवस्थित चालू आहे. ज्यांच्याकडे एल-पी-जीवर डिपेंड आहेत, त्यांचं प्रत्येकाचं मत प्रत्येक जण मला सांगतात, की आजचा दिवस पुरेल किंवा हं, काही जणांकडे संपलाय किंवा येणार बोलतायत, सोमवारी भेटेल. पण 4-5 दिवसापासून आम्हाला पण फक्त आश्वासनच भेटतायत, की गॅस भेटेल. हं, अजून तरी भेटलेला नाहीये. हं, कारण सरकार पण मला वाटतं अगोदर घरगुती जे बाटल्या आहेत, हं. त्याच्यावर फोकस आहे, की घरच्या पब्लिकला कोणालाही त्रास होऊ नये. त्याच्यामुळे अजून आम्हाला तरी अजिबात कमर्शियल गॅस भेटलेला नाही. हं, हं, हं. आता तुमचं जे हॉटेल आहे ते पूर्ण म्हणजे नॉन-व्हेजवर भर देणारं जास्त बरोबर, आहे आणि बरोबर. इथली चिकन थाली, हो, हो, हो. मटण थाली, फिश थाली हे सगळं बरोबर, फेमस बरोबर. आहे. हो, पण याच्यासाठीच हे सगळे पदार्थ शिजवण्यासाठी हां, लागणारा जो वेळ आहे, तो जास्त आहे. तर मग ते सगळं चुलीवर कसं मॅनेज करताय तुम्ही? वेळ लागतो. हं, कस्टमरना पण आमच्या माहिती आहे, की जेव्हा चुलीवर जेवण बनतं, तर त्याला वेळ लागतो. गॅसवर जेवण फटाफट बनून जातं. हं, तर त्याच्यामुळे थोडं आम्हाला तयारी करायला सकाळी 7-6 वाजल्यापासून जसं आमचं रेस्टॉरंट जर 12 वाजता चालू होतंय, हं, तरी पण आम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात करावी लागते. हं, म्हणजे राईस शिजवणं असेल, चिकन शिजवणं असेल, मटण शिजवणं असेल. आता आमचं मटण शिजायचं असेल चुलीवर, तर ते आगीवर स्लो फ्लोमध्ये शिजतं, तर त्याला 2 तास लागतात. हं, चिकनला पण कमीत कमी 1 तास लागतो. हं, तर अशा प्रकारे आता तुम्हीच बघा मटण शिजवायला 2 तास झाले, हं, चिकन शिजवायला 1 तास झाला, राईसला वेगळा, रस्से बनवायला वेगळा हं. किंवा बाकीचे काही आयटम असतील त्याच्यासाठी वेगळा. तर भरपूर टाईम लागतो. त्याच्यामुळे आम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात करावी लागते. तेव्हा कुठे जाऊन 12 वाजता आपली तयारी होते. म्हणजे हा वेळ दुप्पट आहे असं म्हणायला लागेल का गॅस वर नसल्यामुळे बनवून जे राईस वगैरे बनणं असतं ते पण चुलीवर आलेलं आहे. हं, तर त्याच्यामुळे वेळ तर दुप्पट का 5 पट बोलू शकता तुम्ही. हं, 4-5 पटीने वेळ लागतो. हं. खूप वेळ लागतो. पण आता जेव्हा तुम्ही चुलीवरचं जेवण बनवताय, तेव्हा सगळ्या ग्राहकांचा प्रतिसाद त्याला कसा आहे? आमच्या जेवणाला चुलीवरचं असल्यामुळे पहिल्यापासून ग्राहकाचा प्रतिसाद खूप छान आहे हं. आणि चांगलाच आहे. चुलीवरचं जेवण तर तुम्हाला माहिती आहे खूप छान लागतं. हो. त्याच्यामुळे आता तुम्ही एक जण गेला त्यांचा पण रिव्ह्यू ऐकलाच असेल, की हं. काय बोलत होते जेवणाबद्दल. मला सांगा, की आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे चुलीवर करताय, पण जर त्याच्यातही पुढे कुठे काही अडचण आली किंवा पुढे काही सिच्युएशन आली, तर तुम्ही हॉटेलचा बिझनेस सुरू ठेवण्यासाठी पुढचं तुमचं धोरण कसं असणार आहे? म्हणजे काय विचार केलाय, की काही करून हे सुरू ठेवणं तर भाग आहे, कारण सुरू ठेवणे तर त्याच्यावर लोकं खूप गरजेचंच आहे. डिपेंडंट आहेत. पूर्णपणे गरजेचं आहे. हं, त्याच्यामुळे आम्ही तर पूर्णपणे आमची जी चूल आहे, हं. त्याच्यावर डिपेंड आहोत. दुसरं गव्हर्नमेंट तर बोलते, होऊन जाईल लगेच गॅसचं. आपण पण आपलं सकारात्मक विचार करून. सकारात्मक विचार करून सरकारवर विश्वास ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे. हं. पण आपण आत्ताची सिच्युएशन म्हणतोय, पण याच्या आधी कोरोनाची एक फेज आपण बघितली आहे. बघितलेली आहे. हां. आणि जी त्या 1 दिवसासाठीच होती, पण काय झालं ते पण बघितलेलं हां. आहे. पण त्याच्याशी जर कंपेअर केलं तर आत्ताची सिच्युएशन तुलनेने काहीच बरी नाहीये. आहे. खूपच बरी खूप आहे. बरी आहे पण म्हणायची. पण कसं आहे, की हं, आता जे हे सर्व प्रॉब्लेम चालू आहेत, त्याच्यामुळे आता तुम्हाला पण माहिती आहे मुंबईमध्ये रेस्टॉरंट चालवणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. इथे हं, रेंट भरपूर असतात, स्टाफची सॅलरी असते, सर्व काही असतं. जर एल-पी-जी गॅस नाहीये, आमचं रेस्टॉरंट असो किंवा अजून काही रेस्टॉरंट असो, जर गॅस नाहीये तर रेस्टॉरंट चालू ठेवणं अवघड असतं. हं, पण आपला स्टाफ असो किंवा रेंट हे एक्स-वाय-झेड, इलेक्ट्रिसिटी सर्व चालूच राहणार आहे. हं, त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत, हं. त्यांच्यावर खूप मोठं संकट आहे. त्याच्यामुळे सरकारने पण लवकरात लवकर पूर्णपणे गॅसची सोय कशी होईल आणि रेस्टॉरंट व्यवस्थित पूर्ण फ्लोने कशी चालतील याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हं. मला एक गोष्ट तुमची म्हणजे इथे स्पष्ट करावीशी वाटते, की तुम्ही म्हणजे बंद नाही ठेवायचं आपल्याला हॉटेल अजिबात नाही. कायम सुरू हो. ठेवायचं त्याच्यासाठी चुलीवर तुम्ही आलेलात. तर तुम्ही बाकीच्या हॉटेल व्यावसायिकांना काय सांगाल, की त्यांनी धीर न सोडता कसं पुढे बघा, चालू राहिलं त्यांनी पाहिजे? धीर न सोडता पुढे रेस्टॉरंट ठेवण्यासाठी आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी असतात हं. किंवा चूल आहे. ज्यांच्याकडे अ, सध्या तरी आपलं गॅस लाईन आहे, त्यांचं चालू आहे. तर तोपर्यंत ठीक आहे. त्यांच्याकडे किती दिवस चालू असेल ते हं, समजेल सरकारकडून.
पण ज्यांच्याकडे काही नाहीये, त्यांनी काहीतरी पर्यायी मार्ग काढायलाच पाहिजे. जसं इलेक्ट्रिकमध्ये जाणं किंवा इलेक्ट्रिक सेक्शनला जाणं किंवा हं, स्टोव्ह हं. किंवा स्टोव्हने करून काय करणार? रेस्टॉरंटमध्ये पॉसिबल नाहीये हे. नाहीये, पॉसिबल नाहीये. हं. एका पण 2 डिशवॉच इलेक्ट्रिकचा पर्याय कितपत फिजिबल आहे? म्हणजे त्याच्यावर करणं आहे त्याच्यावर फिजिबल? करून आपण 20-30% पर्यंत मेनू देऊ शकतो. हं, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. हं, रेडी टू सर्व्ह जो आहे, तो देऊ शकतो. हं, म्हणजे एकदा बनवून प्रिपेअर करून ठेवलेलं आहे, नंतर फक्त सर्व्ह करायचं आहे, असा मेनू आपण देऊ शकतो. हं, बाकी झटपटवाले आपण आयटम नाही देऊ शकत. हं. सध्याची जी सिच्युएशन आहे, तर त्याच्यात म्हणजे आत्ता तुमच्याकडे जे सगळे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, तर त्याच्यात तुम्ही किती दिवसांपर्यंत हे म्हणजे काय म्हणतात ना, युद्धच म्हणावं लागेल, हो. की सुरू ठेवू शकता? नाही, आम्ही युद्ध म्हणजे जे काही आपलं आहे ते आपण चालूच ठेवणार. सरसावलंय पूर्ण. सरसावलोय पूर्णपणे. आपल्याला आपल्याला अजिबात टेन्शन नाहीये, की हं, आपण रेस्टॉरंट 100% बंद नाही करणार. हं. आमचं जेवण चालूच राहणार. आत्ताची जी सगळी परिस्थिती आहे, तर त्याच्यात ग्राहकांचं येण्याचं प्रमाण कमी झालंय, की तेवढंच आहे? काय आहे परिस्थिती? फरक पडलाय. कस्टमरवर पण फरक पडलेला आहे. हं, ग्राहकांच्या येण्यावर फरक पडलेला आहे. हं, मार्केटवर फरक पडलेला आहे. हं. कमी आहे. इथे आता तुमचं दादरमध्ये एकदम कोर एरियामध्ये हॉटेल आहे, बरोबर. तर जास्त प्रमाणात कुठले ग्राहक इथे येत असतात? आपण दादरमधले आहोत, तर आपल्याला जास्तीत जास्त जे खरेदीसाठी दादरला लोक येतात, हं, तो कस्टमर बेस आपला जास्त असतो आणि आपला जो कस्टमर आहे तो बदलापूर, इकडे विरार, कर्जत, कसारा एवढ्या लांबूनचा कस्टमर आहे आपला. हं, कारण आपल्याकडे डिश पण रक्तीमुंडी, वजडी हे हं, पुरे गावचे पारंपरिक डिश, हं, मटण असेल जे आपलं चुलीवरचं बनतं, हे सर्व खायला लांबून-लांबून जे हं, आपले फिशमध्ये पण युनिक स्टार्टर्स आहेत, हं, त्यासाठी लांबून-लांबून पब्लिक येते आपल्याकडे. तर हं, ते आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे फरक पडलेला आहे. हं, आता कसं आपलं बी पण कारवाई करते हं, फेरीवाल्यांवर. तर त्याच्यामुळे फरक पडलेला आहे. मार्केटमध्ये भरपूर फरक पडलेला आहे. हं. तर एक मराठी व्यावसायिक जेव्हा धंद्यामध्ये उतरतो, अनेकदा असं म्हटलं जातं, की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. तुमचा अनुभव काय आहे? माझा अनुभव तर मी सांगतो, की मराठी माणसाएवढा चांगला आणि प्रामाणिक धंदा कोणीही करू शकत नाही. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा वारसा चालत आलेला आहे. फक्त आपण शिवाजी महाराजांना वाचलं, तर समजून जा, की आपण धंद्यात सक्सेस आहोत. हं, त्यांच्यावर किती संकट आलेत. आपण तोच विचार करून याच्यातून बाहेर पडायचं आहे. हं, त्याच प्रकारची संकट आहेत, तीच घ्यायची आणि पुढे जायची. हं, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती थोर पुरुष होऊन गेलेत. हं, त्यांच्याकडून तर शिकून जायचंय आपल्याला पुढे. आणि हं, व्यावसायिक म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं व्यावसायिकांना भरपूर आहे. हं. प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही शिवाजी महाराजांचा विषय काढलात. सध्याची जी सिच्युएशन आहे आणि हे आपलं काय शो मस्ट गो ऑन धोरण आपल्याला राबवायचं तर मग ते त्यांचं हे विचार करून तुम्ही जेव्हा या सगळ्या सिच्युएशनकडे बघता, काय वाटतं तुम्हाला? की त्यांच्याकडून कुठली गोष्ट शिकून आपण पुढे जायला हवं? कुठला असा इन्सिडेंट आठवतोय किंवा काय असं सांगता येईल? आता तुम्ही व्यावसायिकांबद्दलच बोलला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा काढला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की मराठी माणूस बेस्ट व्यावसायिक का होऊ शकतो. अ, जेव्हा महाराज अ, नौदल उभा करत होते. बरोबर? शब्द हं, बरोबर आहे ना? हं, नौदल उभा करत होते. त्यावेळी जहाज आपल्या लोकांना बनवता येत नव्हतं. बरोबर आहे? हं, त्यावेळी महाराजांनी काय केलं, त्यांच्याकडून विकत घेतलं. हं, ते तोडलं, हं, परत जोडलं. हं, ते तोडून जोडल्यामुळे समजून आलं, की हे कशाप्रकारे बनलं होतं. हं, त्याच्यामध्ये काय-काय वापरलं गेलं होतं आणि नंतर ते कसं बनवलं गेलं. ही हं, पूर्ण प्रक्रिया समजून नंतर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतः चालू केलं. याच्यापेक्षा अजून काही मुद्दा आपल्यासाठी गरजेचाच हं, नाहीये, की त्यांनी त्याच्यामध्ये संधी असो, आपलं बजेट कमी वापरणं असो किंवा आपल्याला जी वस्तू पाहिजे, ती हं. बाहेरून भेटत नाही ते बनवणं असो, प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. स्वदेशीचा मुद्दा म्हणजे तेव्हापासून होता. मेड इन इंडिया. मेड इन इंडिया तेव्हा आपण म्हणू शकतो मेड इन महाराष्ट्र. हां. नक्कीच, नक्कीच. स्वराज्य. हां. मराठी लोकांबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं, की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. पण तुमच्या हॉटेलमध्ये मागे मला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसतोय. बाळासाहेब ठाकरे नेहमी असं म्हणायचे, की नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी बरोबर, देणारे व्हा बरोबर. आणि म्हणजे व्यावसायिक बना असा त्यांचा एक दृष्टिकोन बाळासाहेब होता. ठाकरे कायमच म्हणायचे,
की मराठी माणसामध्ये शिवरायांच्या मावळ्याचं रक्त आहे. मराठी माणूस कुठेच कमी नाहीये. त्याच्यामुळे नोकरी देणारे नाही तर नोकरी करणारे व्हा. हं, संघर्ष करा आणि नोकरी करू नका. व्यवसाय करा, व्यवसायात उतरा. हेच हं. त्यांचं कायम धोरण होतं आणि त्यांनी खूप लोकांना व्यवसायासाठी मदत केलेली आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. जशा प्रकारे होईल तशा प्रकारे मदत केलेली आहे. तर आता सगळ्यात शेवटी तुम्ही सगळ्यांना काय आवाहन कराल या सगळ्या परिस्थितीला लोकांनी कसं तोंड दिलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन हां, कसा शाबूत ठेवायला हवा? परिस्थिती म्हणजे आपलं सरकार तर आपल्यासाठी जे काय आहे ते बेस्ट करेलच. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी गॅसची जसं पूर्ववत होतं तसं करतील याचा आम्हाला 100% विश्वास आहे. अ, लोकांनी पण शांततेने राहून जेवढं सरकारला सहकार्य करून आपल्याला जशी सरकार गॅसची सुविधा करून देते, ती करून घेणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जिथे कुठे जेवायला जाल रेस्टॉरंटमध्ये, एक रेस्टॉरंट तर्फे मी तुम्हाला सर्व रेस्टॉरंटतर्फे सांगतो, की तिथे जर थोडा मेनू भेटत नसेल किंवा लेट होत असेल, तर प्रत्येक रेस्टॉरंटवाल्याला आपण जरा सहकार्य करणं, एवढीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करू शकतो. तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो. कारण जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर किरण दादाकडनं आपण जाणून घेतले, की सध्याची सगळी परिस्थिती कशी आहे आणि हॉटेल व्यावसायिक सध्याच्या समस्येला कसं तोंड देत आहेत. आपण अशी आशा करूया, की लवकरच ही परिस्थिती सुधारेल आणि सगळं पुन्हा सुरळीत होईल. धन्यवाद.